महापूर हे नाटक 1975 साली लिहिलं गेलं होतं आणि तेही नाटक जे लिहिलं गेलं होतं त्याचा मूळ गाभा काय असावा, म्हणजे 75ला काहीतरी वेगळा विषय असू शकतो, 77ला इमर्जन्सी होती किंवा 65चं नाटक असेल तर वेगळा विषय असू शकतो. तर जेव्हा ते नाटक वाचलं तेव्हा असं वाटलं हे नाटक आत्ताही रिलेटेबल का आहे, कारण ते नाटक आहे प्रेमभंगावर आणि 1975 साली प्रेमभंगही होता, प्रेमही होतं, आजही आहे आणि अनेक वर्ष पुढेही राहणार आहे. त्यामुळे ती एवढी युनिव्हर्सल भावना आहे की एका मुलाचं एका मुलीवर, एका मुलीचं एका मुलावर प्रेम होतं किंवा प्रेम आहे आणि त्याचा प्रेमभंग झाला आणि त्याच्यानंतर उमटणारे पडसाद म्हणजे हे नाटक आहे, त्याच्या डोक्यातल्या विचारांचा महापूर. आणि ते आत्ता करण्याचं कारण फक्त हे नव्हतं की आळेकर सरांचं नाटक करूया असं म्हणून ते नाही आलं. खरं तर असं आलं की प्रेमभंग ही भावना या नाटकातली एवढी स्ट्रॉंग आहे ती आणि आजच्या पिढीला एवढी रिलेटेबल आहे असं मला वाटलं की त्या नाटकाचा पूर्ण फोकस आम्ही त्या प्रेमभंगावर करण्याचा प्रयत्न केला आणि आम्ही फोकस केला की त्याच्यावर आपण फोकस ठेवून पुढे जाऊया. सो आणि त्याला लागून आरोह जसं म्हणला ह्या नाटकासाठी आम्हाला ब्रिलियंट मला कास्ट मिळाली. म्हणजे जे जे लोक नाटक पाहतायत त्यानंतर मला सगळेजण एवढंच सांगतायत, पहिलं प्रामुख्याने की द फर्स्ट थिंग यू हॅव वन एज अ डिरेक्टर इज दॅट यू हॅव कास्ट द बेस्ट कास्ट. म्हणजे प्रत्येक रोलला ऍप्ट अशी आम्हाला कास्टिंग मिळालं, स्टार्टिंग फ्रॉम आरोह, रेशम, प्रसाद वनारसे, दिलीप जोगळेकर म्हणजे आपले पुण्याचे बंडा काका, त्यांना त्यांचे एक पेटनेम आहे, जिरेश जोशी, त्याच्यानंतर रेणुका दफ्तरदार, अशी 6 जणांची एवढी स्ट्रॉंग कास्ट मिळाली आणि प्रत्येक जण त्यांच्या रोलमध्ये एवढे चपखल बसतात की ॲज अ डिरेक्टर मला फार आनंद होतो ते नाटक प्रत्येक वेळ जेव्हा होतं.